केएलई सोसायटी संचलित अण्णापा काडादी हायस्कूलमध्ये गणित प्रयोगशाळा मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आली। सदरचा उपक्रम या शाळेतील 1974 या शैक्षणिक वर्षात 10वीला असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याच सहकार्यातून राबवण्यात आले असून शाळेच्या गणित विभाग प्रमुख सहशिक्षिका राजश्री तावसे यांनी संकल्पना मांडली। त्यामुळेच अद्भुत गणित प्रयोगशाळा साकारली आहे। गणित प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना कृतीतून आनंददायी शिक्षण मिळणार आहे। यातून गणितीय विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजला जाणार असल्याची माहिती गणित विभागाच्या प्रमुख सहशिक्षिका राजश्री तावसे यांनी दिली। 1974 बॅचचे प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी यांनी मला फोन केला की आम्हाला आता 10वी पासआउट जुनी 11वी पासआउट होऊन 50 वर्ष झाली, त्या प्रित्यर्थ शाळेसाठी देणगी द्यायची आहे किंवा एक वेगळं काहीतरी करून द्यायचं आहे, काय करू दे। त्यावेळेस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला गणितासाठी कृतीतून शिक्षण, आनंददायी शिक्षण यासाठी एक वेगळी खोली किंवा प्रयोगशाळा हवी होती। त्यांना सुचवल्यानंतर त्यांनी ती संकल्पना उचलून धरली आणि आमच्या दोघांच्या सहविचारातून आज ही गणिताची प्रयोगशाळा उभी राहिली। वेगळ्या पद्धतीने प्रत्येक साहित्यामध्ये गणितीय विचार करून टेबलपासून ते सगळ्या गोष्टी गणिताचा विचार करून टेबलमध्ये सुद्धा आम्ही आयत, चौरस, पंचकोन, पाय डायग्राम, अधिक चिन्ह अशा वेगवेगळ्या प्रकारचे टेबलची मांडणी केलेली आहे आणि संपूर्ण ही खोली गणितीय वातावरण निर्माण व्हावं यासाठी वेगवेगळे तक्ते लावून आम्ही गणितीय वातावरण आणि प्रसिद्ध असे गणितज्ञांचे फोटोजही लावून हे वातावरण गणितमय असे निर्माण केलेलं आहे। या गणितीय प्रयोगशाळेत काडादी हायस्कूलमधील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर करून सहभाग नोंदविला आहे। प्रयोगशाळेविषयी विद्यार्थ्यांनी गणिताच्या उदाहरणासह सविस्तर माहिती दिली। की माझ्या उजव्या सीटच्या प्लेटमध्ये मी 5 मणी घालतो आणि माझ्या डाव्या सीटच्या प्लेटमध्ये मी 2 मणी घालतो। माझ्या उजव्या सीटचा प्लेट खाली आहे आणि माझ्या डाव्या सीटचा प्लेट वर आहे। 4.00 this point is decimal point. When it is divided by 10, decimal point shifts 1 digit toward left. So its value becomes 0.4. Addition and subtraction of positive and negative numbers. The student gets confused in the addition and subtraction of positive and negative numbers. This helps them for fixation. Here, red stands for positive numbers and blue stands for negative numbers. So this can express them very easily and enjoyable way. Suppose this is side A, this is side B, this is side C. So it is A plus B plus C. This is side A, this is side B, this is side C. So it is A plus B plus C. Here is also A plus B plus C and here is also A plus B plus C. गणित प्रयोगशाळेत विविध गणितीय संकल्पना सोप्या भाषेत सांगायची पद्धत व साहित्यातील विविधता मांडण्यात आल्याचे चित्र दिसून आले। विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दलची भीती दूर व्हावी या मुख्य उद्देशातून चित्रमय प्रयोगशाळा सादर करण्यात आली, अशी माहिती गणित विभागाच्या प्रमुख सहशिक्षिका राजश्री तावसे यांनी तपशीलवारपणे दिली। उदाहरणार्थ आपण जर आता बघितलेलं आहे A + B + C चा वर्ग, नेहमी आपण हे सूत्र पाठ करून घेतो विद्यार्थ्यांना, पण या ठिकाणी विद्यार्थी स्वतः तुकडे जोडून हे सूत्र तयार करत असल्यामुळं त्यांना ते सूत्र कायमस्वरूपी लक्षात राहते। असं जर प्रत्येक संकल्पना आपण कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं तर विद्यार्थ्यांच्या कायम स्वरूपात लक्षात राहतं आणि गणिताविषयीची असणारी भीती, गणिताच्या सूत्रांची भीती त्यांची नाहीशी होते। आणि महत्त्वाचं म्हणजे धन-ऋण संख्येमध्ये जो विद्यार्थ्यांचा नेहमी गोंधळ होत असतो, तो गोंधळ या कृतीतून शिकत असताना पूर्णपणे नाहीसा होऊन विद्यार्थी मजेत आणि आनंदात एकही गुण न घालवता आनंदामध्ये गणित शिक्षण ते घेऊ शकतात। गणिताचे आनंददायी शिक्षण देणारी काडादी हायस्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे। सदर प्रयोगशाळेद्वारे गणितासारखा अवघड विषय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगण्यात आला असून या उपक्रमामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया काडादी हायस्कूलचे मुख्याध्यापक A.K. पाटील यांनी दिली। माजी विद्यार्थी 1974 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एक गणित प्रयोगशाळा निर्माण केलेली आहे। या गणित प्रयोगशाळेमध्ये जवळपास म्हणजे प्री प्रायमरीपासून माध्यमिकमध्ये 1000 विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी गणित प्रयोगशाळा, ज्यामध्ये टेबलचा शेप वेगळा आहे, षटकोनी टेबल्स आहेत, प्लसमध्ये अधिक चिन्हामध्ये टेबल्स आहेत, त्यानंतर गुणाकार चिन्हामध्ये टेबल्स आहेत आणि वेगवेगळे मॉडेल्स आहेत। शासनाने सुद्धा मॉडेल्स दिलेले आहेत, पण या 1974 बॅचनी आणि माझ्या शाळेतल्या गणिताच्या शिक्षिका तावशे मॅडम यांनी मिळून एक वेगळी संकल्पना मांडली। गणिताच्या शिक्षकांनी मिळून काहीतरी नवीन करायचं आणि या माजी विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये काही कॉलेजमधले गणिताचे लॅब्स पाहून ऑनलाईन बघून एक नवीन प्रयोगशाळा केली, ज्यामध्ये मुलांच्या अगदी प्री प्रायमरीपासून 1लीपासून 10वीपर्यंतच्या मुलांसाठी वेगवेगळे गणितं खेळाच्या माध्यमातून संकल्पनेतून कसे सोडवावे, त्यांच्या
त्या गोष्टी क्लिष्ट असलेल्या गोष्टी कशा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. माझे संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रभाकर कोरे साहेब, शालेय समितीच्या अध्यक्षा आदरणीय सिंधुताई शिवशंकरजी काडादी मॅडम, माझ्या केएलई संस्थेचे सर्व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, संस्थेचे सेक्रेटरी श्री देसाई सर, जॉईंट सेक्रेटरी, लाईफ मेंबर्स यांनी सगळ्यांनी या गणित प्रयोगशाळेचं खूप कौतुक केलं. असे काहीतरी उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या म्हणजे शासनाचा जो आदेश असतो लोकसहभागातून माजी विद्यार्थ्यांनी काहीतरी केलं गेलं पाहिजे, ते माझ्या शाळेतल्या शिक्षकेतर मी करून दाखवलं. त्या गणितीय प्रयोगशाळेच्या अभिनव उपक्रमात काडादी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. हे वृत्तसंकलन केले आहे आमचे प्रतिनिधी श्री गणेश शिंदे यांनी.